मैदान स्वीकारलं। चढाईचा मान जातोय तो सुखाई या कोकरे संघाला। आक्रमण 12 नंबर 32 नंबर या चढाईपट्टूचं नाव सांगायचंय। रसिक 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 प्रेक्षकांच्या मनात बसलेला असा रसिक चढाईसाठी सज्ज होतोय। 32 नंबर जर्सी परिधान केलेला सलामीची चढाई आहे। सावध पवित्र घेणं गरजेचं आहे। निदान दिशा पार करून आपल्या प्रांगणात परततोय। पुन्हा एकदा हा चढाईपट्टू सुखाई नांदेड संघाचा ज्यानं 4 नंबरचे जर्सी परिधान केले याचं नाव सांगायचंय राकेश। प्रत्येक मैदान गाजवलेले आहेत तर नावं आम्हाला काही लक्षात राहत नाहीये। राकेश राकेश रायना पुन्हा एकदा पहिल्या चढाईत राकेश चक्रव्यात बसतोय आणि एका गुणानं संघाचं खातं उघडतंय ते या कोकरे संघाचा। पुन्हा एकदा रसिक जनांची मन जिंकलेला रसिक चढाईसाठी सज्ज होतोय। 32 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2-2-1-2चा 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे। 6 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना रसिक 32 नंबर जर्सी परिधान केलेला ज्यानं मागच्या सामन्यात एक दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं आणि सामना आपल्या बाजूने खेचून आणण्यात यश मिळालं होतं। आक्रमण पुन्हा एकदा सुखाई नांदेड संघ अतिशय भारदस्त शरीरयष्टीचे जबरदस्त खेळाडू या सुखाई नांदेड संघाकडून आपल्याला बघायला मिळतात। निदान दिशा पार करतो आणि आपल्या प्रांगणात परततो। गुणसंख्या थांबलेली आहे, भोंगा वाजलेला आहे, धोक्याची घंटा झालेली आहे, धोक्याचा इशारा झालेला आहे। आता मात्र या ठिकाणी एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे। प्रो कबड्डीचा नियम आहे जेव्हा 2 चढाई निष्फळ ठरतात तेव्हा तिसऱ्या चढाईमध्ये एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं असतं चढाईपट्टूला, अन्यथा आपली जागा मैदानाच्या मागच्या बाजूला नक्कीच असणार आहे। गडी बाद करतोय, पंच निर्णय देणार आहेत। 1 गुण निश्चितपणे एकालाच मला वाटतं 2 वेळ हात लागला त्यामुळे चढाईपट्टूला या ठिकाणी थोडंसं वाटलेलं आहे। अर्थात 1 गुण प्राप्त होतोय तो या कोकरे संघाला। पुन्हा एकदा भारदस्त शरीरयष्टीचे असे हे खेळाडू पाबे सर निदान दिशा पार करतायत। पुन्हा एकदा रसिक 32 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू पुन्हा एकदा 32 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे आणि बोनस ऑफ आहे। प्रो कबड्डीचा नियम आहे 5 किंवा 5 पेक्षा कमी डिफेंडर जेव्हा मैदानात असतात अशा वेळेस चढाईपट्टूला बोनस गुण मिळत नसतो। पुन्हा एकदा डोर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे, धोक्याची घंटा झालेली आहे। आता थोडीशी भीती निर्माण झालेली आहे चढाईपट्टूच्या मनात की एखादा गुण आपल्याला प्राप्त करायचा आहे, अन्यथा सेटिंग ब्लॉक मध्ये आपल्याला बसावं लागणार आहे। 2-2-1-2चा फुलॉन संघ एक जबरदस्त ट्रॅकल कोकरे संघाचं कौतुक करावं तेवढं आहे। ट्रॅकल मध्ये माहीर असणारा असा संघ आहे तो कोकरे संघ। म्हणजे प्रत्येक संघाचं काही खासियत असते, वैशिष्ट्य असते। जसं मगाशी आपण बघितलं की उजगाव संघाची देखील टॅकल मध्ये माहीर असणारा असा संघ आहे तो उजगाव संघ, त्याप्रमाणे आपला आत्ता बघतोय तो कोकरे संघ देखील अतिशय जबरदस्त ट्रॅकल केली जाते ती या कोकरे संघाकडून। आक्रमण पुन्हा एकदा रसिक 2-2चं क्षेत्ररक्षण आहे, विभाजलेलं क्षेत्ररक्षण आहे, अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे आणि ज्यावेळेस अंतरावरचं क्षेत्ररक्षण असतं अशा वेळेस चढाईपट्टूची नक्की दमछाक होणार आहे। दिगंबर पुन्हा एकदा 11 नंबर जर्सी परिधान केलेला दिगंबर 2-1-2-2चं क्षेत्ररक्षण असताना भारदस्त शरीरयष्टीचा असा चढाईपट्टू निदान दिशा पार करणार आहे आणि आपल्या प्रांगणात परत। गुणसंख्या थांबलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते। भोंगा वाजलेला आहे, डोर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे। 2 चढाई निष्फळ झाल्यानंतर तिसऱ्या चढाईसाठी सज्ज होतो तो हा चढाईपट्टू भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपट्टू 2-2चं क्षेत्ररक्षण आहे, अंतरावरचं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी चक्रव्यूहात फसतोय। छान ऍडव्हान्स टॅकल केला जातोय, 1 गुण प्राप्त होतोय आणि एका गुणाने पुन्हा असा होणारा सामना आहे। यापुढे होणारा सामना आहे तो वाघजाई साडवली वर्सेस मनाई तळवडे आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे। आपण तयार राहायचंय। पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू इथं थांबणं गरजेचं होतं। मध्य रेषा कधीच पार केले ही डिफेंडरला माहिती नव्हती। पुन्हा एकदा
आक्रमणासाठी सज्ज रसिक चढाईसाठी सज्ज होतोय. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन रसिक याच्याकडून बघायला मिळतंय. मागच्या सामन्यात देखील एक दमदार खेळाचं प्रदर्शन रसिक याच्याकडून बघायला मिळालं होतं. पाहूया, जबाबदारी नक्कीच असणार आहे. रसिकनं मैदानात थांबणं गरजेचं आहे. रसिकचं मैदानात टिकणं गरजेचं आहे. रसिक जर का मैदानाच्या बाहेर राहिला तर त्याचा फायदा होणार आहे प्रतिस्पर्धी सुखाई नांदवड संघाला. पुन्हा एकदा राकेश बऱ्याचशा कालावधीनंतर चढाईसाठी सज्ज होतो. राकेश रायना 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे स्वतःच्या राईट कॉर्नर मधून. आता मात्र मैदानाचा बरोबर ताबा घेतोय. निदान रेषेच्या आसपासची खेळी आहे. निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेत स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. गुणसंख्या थांबलेली आहे. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे आणि या पूर्वार्धाच्या काळात आता मात्र लोकांना थंडी वाढत चाललेली आहे. कारण अतिशय रोमांचक असा सगळी सामना होत नाहीये. मागचे जे सामने झाले होते थंडी उडवणारे सामने झाले होते. अर्थात या पुढील देखील सामने आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि हा सामना देखील थोड्याच वेळात रंगतदार अवस्थेत आपल्याला घेऊन जाणार आहे. रसिक निदान रेषा पार करतोय. थोडीशी दमछाक होणार आहे रसिक याची निश्चितपणे, कारण वारंवार चढाई करतोय. आपल्या प्रांगणात पडतोय. राकेश रायना पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू निदान रेषा पार करतोय. आता ट्रॅकलवर भर दिली जाते. निदान रेषा व्हॅलिडेट केली जाते. यानंतर जो होणारा सामना आहे तो आक्रमण होतोय. आता डोअर डायरेक्ट आहे आणि डोअर डायरेक्ट साठी सज्ज केलाय तो हा नवोदित खेळाडू. ही रणनीती आहे. 2 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू, सर पातळ बांध्याचा चढाईपटू आणि या चढाईपटूला एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. अन्यथा सेटिंग डॉग मध्ये माघारी बसावं लागणार आहे. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया यशस्वी होतो का. उजव्या कोपऱ्यातून खोलवर चढाई केली जाते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया आणि यशस्वी होतो का. यशस्वी. 1 गुण. पंचांचं अचूक लक्ष आहे. अनुभवी पंच आहेत. निश्चितपणे पाठलाग केला जातोय. 11 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू. पाहूया आणि बाद. 1 गुण प्राप्त होतोय. थोडासा पुन्हा एकदा रसिक चढाईसाठी स्वप्नील जोडवे या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि अर्थात स्वप्नील हजर झाला की पारितोषिकांचा वर्षाव प्रत्येक मैदानावर केला जातोय. आमचं सहकार्य आहे. दोन्ही संघातील खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. स्वप्नील सुपर रेड साठी ना एका खेळाडूनं जर का सुपर रेड केली 3 गुण प्राप्त केले तर त्या स्वप्नील सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दोन्ही सरून पारितोषिक आहे. एका चढाईमध्ये 3 गुण प्राप्त केले तर स्वप्नील सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा मध्यंतरानंतर राकेश 4 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना राकेश चढाईसाठी सज्ज होतो. अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या डाव्या कॉर्नरमधून चढाईसाठी आता मात्र मैदानाचा पुरेपूर ताबा घेतोय. मात्र या मला पकडाचं आव्हान करतोय. निदान रेषा पार करतोय राकेश आणि आपल्या प्रांगणात परतोय. पुन्हा एकदा रसिक जनांची मन जिंकणारा असा खेळाडू. 500 रुपयांचं पारितोषिक कुणाला मिळणार आहे बघूया. पारितोषिक माझ्या हातात आहे. मिळालं नाही तर मात्र माझ्या खिशात आहे. पुन्हा एकदा एक जबरदस्त अशी या ठिकाणी दोघोंनी संघांकडून रणनीती आखली जाते. निदान रेषा पार करतोय. मध्य रेषेजवळ स्थिरावतोय. अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परतोय. पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण असताना अंतरावरचं क्षेत्ररक्षण असताना रसिकनं मागच्या सामन्यात मात्र रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आत्ताच्या सामन्यात मात्र रसिकांच्या थोडस चेहऱ्यावर कुठंतरी हावभाव अजूनही दिसत नाहीये. पुन्हा एकदा एक जबरदस्त ट्रॅकर. 1 गुण प्राप्त होतोय. पुन्हा एकदा कोकरे संघाला आणि बॅकफुटवर जाताना बघायला मिळतोय तो हा सुखाई नांदवड संघ. आक्रमण 23 नंबर जर्सी परिधान केलेला भारतस्थ शरीर यष्टीचा चढाईपटू. 2-2-2चं क्षेत्ररक्षण. अंतरावरचं क्षेत्ररक्षण असताना कुठल्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. संयम राखणं गरजेचं आहे कोकरे संघानं. एकंदरीत गुणांचा आलेख पाहिला तर कोकरे संघाच्या बाजूने आलेख उंचावलेला आहे. त्यामुळे कोकरे संघानं संयम राखणं गरजेचं आहे.
की चांगले चांगले संघ या मॅट वरती खेळलेले आहेत आणि हे जे संघ कसे खेळतात याचा आपल्याला प्रत्यक्षदर्शी अनुभव येणं गरजेचं आहे. त्यासाठी हे मॅचची स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. भोंगा वाजलेला आहे, एखादा गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. चढाईपटूला चक्रव्याप असतोय आणि एक गुण पुन्हा एकदा प्राप्त होतोय ते सुखाई नांदेड संघाला. आता मात्र पुन्हा एकदा राकेश रायना 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. चढाईसाठी सज्ज होतो. अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे. जो चढाईपट्टू सुपर रेड करणार आहे स्वप्नील सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे आणि सुपर टॅकल करणार आहे त्या संघास देखील 500 रुपयांचं पारितोषिक स्वप्नील सुर्वे यांच्याकडून पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. रसिक पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. रसिकला मात्र आता आपला सामना आपला खेळ दाखवता आलेला नाहीये. तो या सामन्यात मागच्या सामन्यात चांगल्या प्रकारचा खेळ करून दाखवता आला होता तो रसिक याला निदान रेषा पार करतोय. 2-2 1-2चा फुल ऑन संघ आहे. वेळ कमी होत चाललेली आहे. सामन्याची रंगत वाढत चाललेली आहे. अटीतशी तटीचा उत्कंठावर्धक असा हा होणारा सामना. शेवटचे 4 मिनिटं उदय गुरवणे यांचा निर्देश येतो. गुणफलक 5 गुण आहेत. कोकरे संघाचे 4 गुण आहेत. सुखाई नांदेड संघाचा ऑफिशियल टाइम आउट घेतला जातोय. मैदानाची रंगरंगोटी केली जाते. राकेश भोंगा वाजलेला आहे. राकेश रैना चढाईसाठी सज्ज होतोय. ज्यानं 4 नंबरची जर्सी परिधान केली. असा चढाईपटू 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अंतरावरचं क्षेत्ररक्षण असताना किती गुण? 1 गुण. पुन्हा एकदा 1 गुण प्राप्त करतोय राकेश. पुन्हा एकदा रसिक चढाईसाठी सज्ज होतोय. 2-2 1-2चा क्षेत्ररक्षण असताना भारदस्त शरीर यष्टीचा मात्र छोटासा असा खेळाडू. अनुभव नक्कीच कमी असणार आहे या खेळाडूच्या मागे. निदान रेषा पार करतोय. आपल्या प्रांगणात परततोय. गुणसंख्या थांबलेली आहे. वेळ कमी होत चाललेली आहे. उत्कंठा वाढत चाललेली आहे. यानंतर होणारा सामना आहे तो वागजाई साडवली वर्सेस मनाई तळवडे. आपल्यासाठीचा तिसरा आणि अंतिम पुकार. सुपर टॅकल ऑन आहे. पकड झाली तर 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे स्वप्नील याच्याकडून. कोकरे संघाला मला वाटतं आधी अनाउन्सिंग उगाच केलं त्या ठिकाणी. स्वप्नील सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक होतं. सुपर टॅकल ऑन होती. जर का पकड झाली असती तर यानंतर होणारा सामना आहे वाजाई साडवली वर्सेस मनाई तळवडे. डोअर डायरेक्ट थर्ड रेट. भोंगा वाजलेल्या धोक्याची घंटा झालेली आहे. 2-2 1-2चं क्षेत्ररक्षण असताना 7 विरुद्ध 1 आक्रमण करतोय. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न होतोय. ज्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केली. असा चढाईपट्टू या ठिकाणी मात्र चक्रव्यूहात फसतोय. धक्कातंत्र पुषतंत्र ज्याला म्हणतो. पुन्हा एकदा हा शेवटचा चढाईपट्टू कोणाला धरतोय असा प्रश्न पडलेला आहे. नक्कीच 1+2 = 3 पॉइंट्स. आता मात्र निश्चितपणे पराभवाचे डग हे कोकरेच्या बाजूला झुकलेले आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात. रसिकच जनांची मनं जिंकणारा 32 नंबर जर्सी परिधान केलेला बोनस गुण देण्याचा प्रयत्न होतोय. पंचाने दात फेटाळले का 1 गुण मिळतोय. 1 बोनस गुण. 1 टेक्निकल पॉइंट मिळतोय. एक जबरदस्त सामना. आता मात्र रंगत वाढत चाललेली. अतिशय रोमांचक असा सामना. शेवटची 2 मिनिटं. वय अधिकारी उदय गुरवणे यांचा निर्देश होतो. आता सुखाई नांदेड संघानं मैदानात संयम राखणं गरजेचं. थांबण्याचा गरज आहे. कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाहीये. मात्र कोकरे संघानं सुपर रेड करणं गरजेचं आहे जेणेकरून 500 रुपयांचं पारितोषिक निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे. सुपर टॅकल असणाऱ्या संघाला ऑन असणाऱ्या संघाला जर सुपर टॅकल निश्चितपणे केली तर या संघासाठी देखील स्वप्नील सुर्वे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा राकेश निर्णय निदान रेषा पार करतोय. राकेशला जाणीव असणार आहे काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस आपण मैदानात थांबणं गरजेचं आहे. संयम राखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आणि या ठिकाणी जबरदस्त राकेश याच्याकडून खेळ 1 गुण प्राप्त होतोय. टाइम आउट. पुन्हा एकदा चर्चासत्र सुरुवात आहे. आक्रमण 2-2 1-2चा फुलॉन संघ आहे. इथं मात्र थांबणं गरजेचं होतं. सुखाई नांदेड संघाकडून छोट्याशा चुकांना आवर घालणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा निदान रेषेचं आव्हान ठेवलंय ते राकेश याच्यासाठी. शेवटचा 1 मिनिट काही सेकंदाचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस काही क्षणांचा खेळ शिल्लक असताना राकेश चढाईसाठी सज्ज आहे आणि राकेशला निदान रेषेचं आव्हान ठेवलं जात आहे ते सुखाई नांदेड संघाकडून.
नाही ही निर्णय चढाई असणार आहे निश्चितपणे 2 गुणांची कमाई आहे सामना आता मात्र निश्चितपणे सुखाई नांदेडच्या बाजूने झुकलेला आहे हा चढाईपट्टू रसिक बऱ्याचशा कालावधीनंतर या ठिकाणी निश्चितपणे 1 गुण प्राप्त होणार आहे रणनीतीचा अवलंब केला जातोय नांदेड संघाकडून यानंतर होणारा सामना झाला मनाई तळवडे वर्सेस वाघजाई साडवली लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या आणि पुन्हा एकदा वेळ संपते गुणफलक 13-8 5 गुणांनी सुखाई नांदेड संघ विजय होतो दोन्ही संघांचं अभिनंदन पुढील सामना चला वाघजाई साडवली मनाई तळवडे